अध्याय 51वा. मुचुकुंद कुवलया मुचुकुंद कुवलयाश्व स्वर्गारोहण. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच. द्वीपसंख्या भुवमानं सागराणाश्च कीर्तनं पाताललोकसंख्यानं सर्वतो विदितं कुरु. राजा युधिष्ठिरने सांगितले, द्वीपसंख्या, पृथ्वीचे माप, सागरांचे कीर्तन, पाताळाची लोकसंख्या हे सर्व मला समजून सांगावे. काय सांगतायत की द्वीपसंख्या, पृथ्वीचे माप, सागरांचे कीर्तन, पाताळाची लोकसंख्या हे सर्व मला समजून सांगावे. नरक व स्वर्गाचे प्रमाण याशिवाय मी न विचारलेला शुभाशुभ पुरातन कर्मवृत्तांत मला संक्षिप्त रूपात कथन करावा. ज्याप्रमाणे कार्तिकेय स्वामींनी विचारल्यावर श्री महादेवाने पुराण कथन केले. आपण भूतभविष्य तत्वज्ञ, त्रिकालज्ञ व तिन्ही वेद जाणणारे आहात. आपणच सर्वज्ञ असल्यामुळे प्रसन्नपणे सांगण्यास योग्य आहात. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाभाग राजा, मी तुम्ही विचारलेले सांगतो. तुम्ही जाणून घ्या. कारण मी युगानुयुगे दान व यज्ञ करणारे हजारो क्षत्रिय पाहिलेत, परंतु त्यापैकी तुमच्यासारखा राजा पाहिला नाही. सर्व संक्षिप्तपणे कार्तिकेय स्वामींनी विचारल्यावर श्री महादेवाने जे पुराण कथन केले तेच मी सांगतो. चंद्रद्वीप, प्रभासेतू, ताम्रपर्णी, गभस्तिमान, नागद्वीप, सौम्य, गंधर्व, वरुण व कुमारिका हे 9 द्वीप प्रसिद्ध आहेत. चंद्रद्वीप, प्रभासेतू, ताम्रपर्णी, गभस्तिमान, नागद्वीप, सौम्य, गंधर्व, वरुण व कुमारिका हे 9 द्वीप प्रसिद्ध आहेत. साधारणपणे 9 खंड असलेली पृथ्वी सांगितली जाते. या सर्व खंडात श्री नर्मदाचा प्रवाह आहे. हे युधिष्ठिर, जंबू, शाक, कुश, क्रौंच, शाल्मली, प्लक्ष व पुष्कर हे 7 द्वीप आहेत. क्षार, क्षीर, दधी, घृत, इक्षुरस, सरोद व मधुरोध हे 7 सागर आहेत. भूलोक, भुवलोक, स्वलोक, महलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक हे 7 लोक वरचे आहेत. हे युधिष्ठिर, भूलोक व सूर्यलोकाचा जो मध्य आहे त्याचे प्रमाण 4 लाख योजन व तितकेच प्रमाण असलेले पाताळ आहे. हे भरत वंशोत्पन्न राजा, सप्तलोक सांगितल्यावर पाताळासंबंधी जाणून घ्या. अतल, वितल, शर्कर, गभस्तिक, महातल, सुतल, रसातल, त्यानंतर कामनापूर्ण 8वा सौवर्ण जाणावा. आगेत जळणे, जलात थंडपणा, हवेत वाहने, जमिनीत कडकपणा व आकाशात पोकळी असा प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे महाभूतांचा स्वभाव आहे. सर्व जीव कारणभावात निस्संदेह मिसळून जातात. पापी जीवांच्या 84 लाख योनी आहेत. घोर नरकात यमयातना महाकठीण आहेत. यमराजाच्या दूतांनी आणलेले सर्व प्राणी कैद केले जातात. तिथे राहणाऱ्या प्राण्यांना नाना भयानक यमयातना सहन कराव्या लागतात. निजकर्माचे चांगले वाईट फल असते. यास्तव तप, होम, दान, पवित्र करणारे ध्यान, सर्व प्राणीमात्रांवर दया, श्री नर्मदा तटावर निवास, श्री नर्मदाची स्तुती व सूर्यपूजा करावी, ज्यामुळे कल्याण होते. आता पुरातन वृत्त जसे घडले तसेच सांगतो. हे भरत वंशोत्पन्न राजा, दानवांचा राजा मुचुकुंदचा संवाद आहे. दानवांचा राजा मुचुकुंदचा संवाद आहे. राजा चाक्षुष मन्वंतराच्या सत्ययुगात कुवलयाश्च नावाचे महायशस्वी चक्रवर्ती राजर्षी होते. त्या महातेजस्वी राजाचे राज्य देवराज इंद्राच्या 8 पट होते. विविध हजारो अत्युत्तम दान राजाने सर्व तीर्थांत दिले, शिवाय अनेक यज्ञ केले, परंतु श्री नर्मदा तटावर काही केले नाही. सर्व धर्मपरायण ब्राह्मण श्री शिवशंकर व श्री विष्णूंचा भक्त जितेंद्रिय मुचुकुंद दानव सुद्धा चंद्रग्रहणात सिद्ध वैदुर्य पर्वतावर, जिथे ओंकारनाथासहित श्री नर्मदा नदी विद्यमान आहे, तिथे गेला. कारण स्थावर जंगम रूप संसारात जितके शिवलिंग आहेत ते सर्व महाप्रलयात ओंकारात निस्संदेह लीन होतात. हे स्कंद पुराणात श्री महादेवाने श्री विष्णू, इंद्र, पार्वती व स्वामी कार्तिकेयास सांगितले. काय सांगताय तिथे की सर्वधर्मपरायण ब्राह्मण श्री शिवशंकर व श्री विष्णूंचा भक्त जितेंद्रिय मुचुकुंद
दानव सुद्धा चंद्रग्रहणात सिद्ध वैदुर्य पर्वतावर जिथे ओंकार नाथासहित वैदुर्य ह्यालाच आता मांधाता पर्वत असंही म्हणतात. तर वैदुर्य पर्वतावर जिथे ओंकारनाथासहित श्री नर्मदा नदी विद्यमान आहे. हेच ओंकारेश्वर स्थान आहे. अत्यंत सुंदर ठिकाण आहे हे, फार सुंदर. श्री नदी ओंकारनाथासहित श्री नर्मदा नदी विद्यमान आहे. तिथे गेला, कारण या स्थावर जंगम रूप संसारात जितके शिवलिंग आहेत ते सर्व महाप्रलय ओंकारात निस्संदेह लीन होतात. जेवढे पण शिवलिंग आहेत हे महाप्रलय झाला की ह्या ओंकारामध्ये जे ओंकारेश्वरचं शिवलिंग आहे तिथं ते लीन होतात असं इथं दिलेलं आहे. हे स्कंद पुराणात श्री महादेवाने श्री विष्णू, इंद्र, पार्वती व स्वामी कार्तिकेयास सांगितले. दानवांचा राजा मुचुकुंद श्री नर्मदा तटी कोटी तीर्थात आला. श्री नर्मदा कपिला संगमात सर्व सामानासहित 1,00,000 दुभत्या गायी, 10,000 घोडे, 1,000 हत्ती घेऊन सुवर्ण काम केलेले 1,000 रथ, धनधान्य, कपडा तसेच अनेक प्रकारची रत्ने त्याने स्नान करून त्याच वेळी यथायोग्य ब्राह्मणांना दिलीत. हे राजा, ओंकारनाथाच्या मूर्तीसमोर त्याने दक्षिणा दिली. ज्याने काम केले त्यांना राजा तेच देत होता. तसेच काय सांगतात, हे राजा, ओंकारनाथांच्या मूर्तीसमोर त्याने दक्षिणा दिली. ज्याने काम केले त्यांना राजा तेच देत होता. तसेच धर्म कर्म परायण साक्षात अयोध्याधिपती स्वतः कुवलयाश्वसुद्धा सूर्यग्रहणात अंतःपुर परिवार व हजारो राजपुत्रांसह स्नान करण्याच्या इच्छेने कुरुक्षेत्राला गेला. त्या राजाने 1,00,000 घोडे, 10,000 हत्ती, सोने, माणिक, रत्ने व विविध वस्त्रांचे दान ब्राह्मणांना दिले. उर्वरित धन त्याच क्षेत्री वाणपूर्वक वाटले. कालांतराने कुरुक्षेत्राच्या प्रभावाने अंतःपुर निवासी व कर्मचारी वर्गासहित नाना सहस्र यानांनी युक्त छत्रांसहित अप्सरागण व्यजनाने वारा घालत असताना अनेक आभूषणांनी सजलेले शंखादी वाद्यांच्या ध्वनीने युक्त दुसऱ्या विद्याधराप्रमाणे तिथे स्थित राजा भ्रमण करू लागला. सर्व इच्छा पूर्ण झालेला दैत्यांचा राजा मुचुकुंद सुद्धा सुवर्ण रत्नजडित आभरणांनी भूषित मनाप्रमाणे यानावर आरूढ झाला. हे राजा, हजारो वाद्यांच्या श्रवणाने धर्मराज आश्चर्यचकित झाले. हे काय आहे? त्यानंतर कुवलयाश्व राजा सुद्धा त्याच दिवशी त्या पुरात आला. दोन्ही दूतांनी बुद्धिमान राजाला निवेदन केले. राजश्री कुवलयाश्व व महाबलवान मुचुकुंद हे दोघे विमानावर स्वार होऊन अन्य लोकात गेलेत. तेव्हा मुचुकुंदचे विमान वर उडाले व हजारो योजन स्थित झाले. अयोध्यापती कुवलयाश्वचे विमान खाली राहिले. तेव्हा धर्मराजाने याचा लेखक चित्रगुप्तला विचारले, मी कोणाच्या यानाजवळ जाऊन अर्घ्य व पाद्यपूजन करावे? धर्म अधर्माचे विचारक श्रेष्ठ सप्तर्षी ऋषींनाही विचारले. तेव्हा चित्रगुप्त व सप्तर्षी ऋषींनी सांगितले, मुचुकुंदच्या जवळ जाऊन अर्घ्य व पाद्यपूजन करावे. कपिला नदीच्या तीरावर दान दिल्यामुळे दैत्यांचा राजा मुचुकुंदच पूजा करण्यास योग्य आहे व अन्य नाही. कारण कुवलयाश्व खाली आहे व मुचुकुंद वर आहे. धगधगते कुंडल व आभूषणासहित श्वेत वस्त्र परिधान केलेले धर्मराज दानवेंद्र मुचुकुंदच्या जवळ गेलेत. हात जोडून त्याच्या यानासमोर उभे राहून वदले, सर्व धर्मधारींमध्ये श्रेष्ठ दैत्येंद्र, आज तुम्ही कुशल आहात. हे सुव्रत, तुम्ही या दानाने त्रैलोक्य जिंकले. कारण श्री नर्मदा कपिला संगमात दक्षिणामूर्ती ओंकारनाथ आहे. त्यांच्याजवळ श्री नर्मदा तटी केलेले दान अगणित आहे. तेव्हा दैत्यराज मुचुकुंद म्हणाला, धर्म अधर्माच्या बाबतीत तुम्हीच आद्य आहात. स्वर्गद्वाराची तुम्ही अर्गला आहात. हे सांगितल्यावर यमराजाने त्याला वाट दाखवून त्याचा निरोप घेतला. दैत्येंद्र मुचुकुंद अत्यानंदाने पार्वती देवी व श्री महादेवाच्या पुरात गेला. दैत्यराज मुचुकुंदला सर्व स्मरण करून दिल्यावर धर्मराज युवलयाश्व राजाकडे येऊन म्हणाले, महाराज, तुम्ही आलात, आनंद झाला. तुम्ही सदैव कुशल आहात.
कुवलयाश्व राजाने विचारले, देव दैत्यांचा आपापसात विरोध नित्य चालू असतो, तेव्हा मला टाळून आपण दानवेंद्र मुचुकुंदाचे पाद्य व अर्घ्याने पूजन का केले? हे धर्मराज, आपण हे विपरीत का केले? यमराज बदले, राजेंद्र, विषाद त्याजावा, कारण कर्मगती महागहन असते. आम्ही शुभाशुभ फल ना देतो ना घेतो. हे राजा, मी केवळ देव दैत्य व मानवाच्या सर्व कर्मांचा साक्षी आहे. हे अनघ, कुरुक्षेत्रात सरस्वती नदीच्या किनारी तुम्ही दान केले, परंतु द्वापर युगाच्या अंती श्री नर्मदा तटावरील दानाच्या तुलनेत कुठेही दान होऊ शकत नाही. हे श्री महादेवाने श्री ब्रह्मा श्री विष्णू मरुद्गणांना सांगितले आहे. अन्य तीर्थ श्री नर्मदाची एक कलाही प्राप्त करू शकत नाही. मी हे मिथ्य सांगत नाही, कारण हे पुराणोक्त व श्रुतीसंमत आहे. राजा युधिष्ठिर, या कालावधीत आकाशवाणी झाली, महाराज, हाच धर्म आहे. तू याबाबत तर्क करू नकोस. श्री नर्मदा जलाने स्पर्श केलेला दैत्य शिवपुरीत गेला. आश्चर्यचकित झालेला राजा परतला व श्री नर्मदा स्नान करण्याच्या इच्छेने श्री नर्मदा कपिला संगमावर आला. तिथे स्नान करून राजा शिवलोकात गेला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील मुचुकुंद कुवलयाश्व स्वर्गारोहण नावाचा 51वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने ह्या अध्यायामध्ये या अध्यायात पुन्हा एकदा आपणाला श्री नर्मदा मैयाच्या सहवासात केलेलं दान, पुण्य, स्नान हे आत्ताच्या कालावधीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. सर्व तीर्थांमध्ये श्री नर्मदा मैयाच्या तटी केलेलं कोणतंही साधना कर्म हे अनेक पटींनी पुण्यदायी आहे. हे हा अध्याय यात स्पष्ट झालेलं आहे पुन्हा एकदा, कारण हे श्री शिवशंकरांनी सांगितलेलंच वचन आहे आणि त्यामुळे ह्या तीर्थाचं महात्म्य किती मोठं आहे. कालानुरूप या तीर्थाचा आत्ताचा जो समय आहे, द्वापराच्या अंतापासूनचा पुढे तिथं कारण हा कलियुगाचा समय आहे. द्वापराच्या अंतानंतर कलियुगाचा समय. इथं शीघ्र जे काही आपण करू त्याचं शीघ्र फल, कारण अत्यंत धकाधकीचं, सर्व मायेने व्याप्त, सर्व तणावांनी ग्रसित आणि असं ही मायानगरी आहे आणि त्यामुळे सर्वत्र हाहाकार असलेला हा समय चालू आहे. आणि अशा वेळेला हे वरदान आहे सर्वच जीवांसाठी. आणि मैया तिथं सर्व जीवांना सर्व जीवांची गतीचं उद्धारण करण्यासाठी मैयाची शक्ती मदत करते. किंबहुना तेवढ्या शक्तीची आवश्यकता आहे, कारण इतर जी क्षेत्र आहेत तर ती क्षेत्र ही विनाशी आहेत. मैया सोडून सर्व क्षेत्र मैया आणि जी काही इथं वर्णन केलेली आहेत, आता नर्मदा पुराणमध्ये जी क्षेत्र वर्णन केलेली आहेत ती इथं राहणार आहेत आणि अजून आणखीन पुराणामध्ये सांगितलं असतील म्हणा, परंतु मैया ही एकमेव अशी नदी आहे की जी राहणार आहे. ती बाकी गंगा, सरस्वती, सर्व नद्या ह्या त्यांचा विनाश होणार आहे आणि पुन्हा परत त्यांचं सृजन होणार आहे. परंतु मैया ही सदैव अखंड अशी ही अमर अविनाशी आहे आणि त्यामुळे द्वापरानंतर जे कलियुग आहे आणि त्यामध्ये जी कर्म आहेत ती कर्म भयंकरच पापकर्म मानवाच्या आणि सर्वांच्या हातून होत असतात. तर त्याचा परिहार करण्यासाठी, त्यातनं मुक्तता मिळवण्यासाठी तेवढ्या शक्तीची आवश्यकता आहे आणि ती शक्ती मैयाच प्रदान करू शकते असं इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाचंच ते वचन आहे की इथे दिलेलं आहे की यमराजांनी स्वतः सांगितलं की यमराज बदले, राजेंद्र
कर्मगती महागहन असते, आम्ही शुभाशुभ फल ना देतो ना घेतो. हे राजा, मी केवळ देव दैत्य व मानवाच्या सर्व कर्मांचा साक्षी आहे. हे अनघ, कुरुक्षेत्रात सरस्वती नदीच्या किनारी तुम्ही दान केले, परंतु द्वापर युगाच्या अंती श्री नर्मदा तटावरील दानाच्या तुलनेत कुठेही दान होऊ शकत नाही. हे श्री महादेवाने श्री ब्रह्मा, श्री विष्णू, मरुद्गणांना सांगितले आहे. अन्य तीर्थ श्री नर्मदाची एक कलाही प्राप्त करू शकत नाही. मी हे सत्य सांगत नाही, मी हे मिथ्य सांगत नाही, कारण हे पुराणोक्त व श्रुतीसंमत आहे. राजा युधिष्ठिर, या कालावधीत आकाशवाणी झाली. महाराज, हाच धर्म आहे. तू याबाबत तर्क करू नकोस. श्री नर्मदा जलाने स्पर्श केलेला दैत्य शिवपुरात गेला. आश्चर्यचकित होऊन राजा परतला व श्री नर्मदात स्नान करण्याच्या इच्छेने श्री नर्मदा कपिला संगमावर आला. तिथे स्नान करून राजा शिवलोकात गेला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील मुचुकुंद कुवलयाश्व स्वर्गारोहण नावाचा 51वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने मैयाचं इथे महती वर्णन केलेली आहे.